सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म श्रवणं येतं मंगलमुत्तमम्। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये आपण रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांची वाणी अर्थात धम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। आपण खूप पुण्यवान लोक आहात की आपल्याला गुरुच्या रूपामध्ये बुद्ध आणि पिताच्या रूपामध्ये बोधिसत्व प्राप्त झाले। बोधिसत्व आणि बुद्ध या शब्दाचा अर्थ सर्वप्रथम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। बोधिसत्व म्हणजे कोण असतात आणि बुद्ध म्हणजे नेमकं काय? आपण बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो, पण बोधिसत्व म्हणजे नेमकं काय? तर भगवान बुद्धांच्या धम्म शासनामध्ये या त्रिपिटकाचा अभ्यास करत असताना या बोधिसत्वाची व्याख्या तीन प्रकारे केल्या जाते। तीन प्रकारचे बोधिसत्व असतात। एक असतो श्रावक बोधिसत्व, एक असतो पच्चक बोधिसत्व आणि एक असतो सम्मा बोधिसत्व। बोधिसत्व म्हणजे साधारण लोकांपेक्षा वेगळा सत्व, की त्या सत्वाची बोधी जी आहे, ती क्षमता जी आहे, ती साधारण माणसापेक्षा खूप पटीने बलवान असतो। साधारण माणसापेक्षा ते खूप वेगळे असतात। त्यांचं जीवन स्वतःसाठी नसतं, संपूर्ण जीवन हे दुसऱ्याच्या हितासुखासाठी खर्च करणारे ते लोक असतात। म्हणून असाधारण बोधी ज्यांना प्राप्त होते त्यांना बोधिसत्व म्हणतात। पण बोधिसत्व हे भविष्यामध्ये बुद्ध असतात। तर बाबासाहेब आंबेडकरांना हा जो शब्द वापरला गेला बोधिसत्व, तर बाबासाहेबांनी हा स्वतःहून बोधिसत्व शब्द वापरलेला नाही। तर हा बोधिसत्व शब्द बौद्ध भिक्षूंनी बाबासाहेबांमध्ये जी लक्षणं होती, जसं की बाबासाहेबांमध्ये प्रज्ञा बल होतं आणि बोधिसत्वामध्ये एखादी जी गोष्ट असते ती अफाट असते, साधारण माणसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते। आणि बौद्ध धर्मामध्ये 10 पारमिता सांगितल्यात आणि पारमिता पूर्ण करणारा बोधिसत्व म्हणजे बुद्ध असतो। आणि बाबासाहेबांमध्ये प्रज्ञा पारमी बलवान होती, प्रज्ञेबल होतं। आज संपूर्ण जग बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतो। बाबासाहेबांनी संपूर्ण ह्या समस्या, अस्पृश्यांच्या समस्या असो, या भारतीय लोकांच्या समस्या असो, या सर्व समस्या त्यांनी फक्त त्यांच्या प्रज्ञेच्या बलाने सोडवलेल्या आहेत। कारण बाबासाहेबांकडे प्रज्ञेशिवाय दुसरं काही नव्हतं। बाबासाहेब एक गरीब समाजातून वरती आलेले आहेत। त्यांच्याकडे काय पूर्ण जगाला धन वाटण्याची एवढी क्षमता नव्हती। त्या संपूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी काय करावं, तर बोधिसत्वामध्ये एक बल असतं आणि त्यांच्यामध्ये बल होतं प्रज्ञा। प्रज्ञेच्या बलाने बाबासाहेबांनी संपूर्ण जगावरती राज्य केलं आणि आज संपूर्ण जग बाबासाहेबांना ज्ञानाचं प्रतीक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात। सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। तर मग बाबासाहेबांमध्ये ती क्षमता असल्यामुळे त्यांना बोधिसत्व म्हणतात आणि बोधिसत्व म्हणजेच भविष्यामधला बुद्ध असतो।
पण आता बोधिसत्व आहेत 3 प्रकारचे, आणि जे पण बोधिसत्व असतात ते कितीतरी जन्मापासून पारमिता पूर्ण करत असतात, आणि त्यांना भगवान बुद्धांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. जे वर्तमान काळामध्ये बुद्ध असतात, आतापर्यंत बुद्ध किती होऊन गेले आहेत? 28 बुद्ध होऊन गेले आहेत. आणि त्या सर्व 28 बुद्धांच्या कालावधीमध्ये जे लोक भगवान बुद्धांच्या सानिध्यामध्ये येतात आणि भगवान बुद्धांच्या भिक्षूंकडे बघतात, उपासकांकडे बघतात, आणि त्यांच्यामध्ये जे आग्र लोक असतात त्यांच्याकडे बघून ते प्रभावित होतात, आणि त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की जसे हे भिक्षू आग्र आहेत, जसा हा उपासक आग्र आहे, तशा प्रकारे मी सुद्धा आग्र असलो पाहिजे, श्रेष्ठ असलो पाहिजे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये लाखो भिक्षू होते, पण त्याच्यामध्ये फक्त 80 भिक्षू आग्र होते. 80 भिक्षू आग्र होते. आग्र म्हणजे श्रेष्ठ, की त्यांच्यामध्ये विद्वत्ता होती. जसं की आनंद होते, 5 गोष्टीमध्ये आग्र होते. जसं की आरोग्यामध्ये आग्र बकुल नावाचे भिक्षू होते, दानामध्ये आग्र शिवली नावाचे भिक्षू होते. आजही भरपूर लोक आपल्या घरामध्ये शिवली भंतेंचा फोटो लावतात, की जसं हिंदू लोक लक्ष्मीची पूजा करतात, की लक्ष्मीची पूजा केल्यानंतर लक्ष्मी घरात येते की काय, असा त्यांचा विश्वास असतो. तशा प्रकारे आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ नये, आपल्या घरामध्ये धन वाढावं, आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची कमतरता भासू नये, त्याच्याकरता काही लोक शिवली भंतेंची पूजा करतात. पण त्या शिवली भंतेंच्या पूजेच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे की शिवली भंतेंची दान पारमी. कारण शिवली भंतेंनी अनेक जन्म खूप दान केलं होतं, त्यांचं दान पारमीचं बल एवढं निर्माण झालं होतं की असं म्हणतात की भिक्खू शिवले यांचं भिक्षा पात्र कधीही रिकामं राहिलेलं नाही. ते वाळवंटात जरी गेले तरी त्यांना तिथे भिक्षा मिळायची. म्हणजे जिथं इतर भिक्षू गेले तर त्यांचा द्वेष करून कोणी त्यांना भिक्षा देत नव्हतं, किंवा दुसऱ्या संप्रदायातले लोक त्यांचा तिरस्कार करतील. पण त्याच दारामध्ये जर शिवली भंते जर गेले तर त्या शिवली भंतेच्या त्या दान बलाने पुढच्या व्यक्तीला सुद्धा समजत होतं की तो काय करत आहे, पण तो शिवली भंतेच्या भिक्षापात्रामध्ये काही ना काही आणून टाकत होता. आणि सर्वात जास्त लाभ सत्कार शिवली भंतेंना प्राप्त झाला. तर हे त्याच्या पाठीमागे कारण होतं त्यांची दान पारमी. त्यांनी खूप ते दान पारमी जमा केली होती अनेक जन्म, त्याच्यामुळे ते प्राप्त झालं. सारीपुत्त होते प्रज्ञेमध्ये आग्र, महामोगल्यान होते रिद्धिबलामध्ये आग्र. तर असे कितीतरी भिक्षू होते, ते 80 भिक्षू ते आग्र होते. पण आग्र बनण्यासाठी त्यांना भगवान बुद्धांपुढे बसून त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. मग जसं की एखाद्या व्यक्तीने बघितलं, अरे की भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये एवढे भिक्षू आहेत, तर सारीपुत्त आणि मोगल्यान हे आग्र आहेत. यांना तर भगवान बुद्धांनी धम्म सेनापती म्हटलेलं आहे, हे तर उजवा आणि डावा हात आहेत. तर मग मी पण तशा प्रकारे भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील झालो पाहिजे, पण मला सारीपुत्तासारखं आणि मोगल्यांसारखं पद प्राप्त व्हावं, अशी त्याची इच्छा निर्माण होते. आणि त्याच्याकडे पुण्य धर्म जर असेल तर मग तो भगवान बुद्धाकडे जातो, त्या वर्तमान काळामधल्या बुद्धांकडे जातो आणि म्हणतो की भगवान, माझ्या मनामध्ये अशी एक इच्छा निर्माण झाली की तुमच्या संघामध्ये सारीपुत्त आणि मोगल्यान नावाचे भिक्षू आहेत, मी त्यांचा उपासक आहे आणि मी त्यांच्यावर खूप माझं श्रद्धा निर्माण केलेला आहे, त्यांचा खूप माझ्या मनावरती प्रभाव पडलेला आहे, आणि मला असं वाटतं की मी पण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. तर मग बुद्ध त्याला समजून सांगतात की त्यांच्यासारखं बनण्यासाठी तुला काय करावं लागेल, पारमी पूर्ण करावी लागेल. आणि पारमी 3 प्रकारच्या आहेत, पारमी, उपपारमी, परमत्त पारमी. 10 पारमी आहेत, पण त्याला 3 प्रकारे पूर्ण करावं लागतं. आणि त्या पारमी पूर्ण झाल्या तर त्या बलाने मग ती अवस्था तुला प्राप्त होईल. पण त्याच्याकरता तुला कितीतरी जन्म संसारामध्ये भ्रमण करावं लागेल, पारमी जमा करावे लागेल. आणि तो 1, 2, 3, 4, 5 असा जन्म नाहीये, तर तो जन्म कल्पन महाकल्पापर्यंत जाऊ शकतो. आणि मग तरी तो म्हणतो की नाही भगवान, माझी इच्छा आहे, मला ती पूर्ण करायची. या जीवनामध्ये जरी मी आनंद होऊ शकत नाही, दुःखातून मुक्त होऊ शकत नाही, पण भगवान, माझी इच्छा आहे की मला तसं बनायचं, तुम्ही मला आशीर्वाद द्या. मग भगवान बुद्ध परिचित्त ज्ञान, आपल्या चित्ताने त्याच्या चित्ताची अवस्था जाणतात आणि जाणतात की तो त्या क्षमतेमध्ये आहे का, त्याची ती पात्रता आहे का. आणि पात्रता जर असेल, त्याच्यामध्ये ते जर बल असेल, तर मग ते बुद्ध त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात की एवढ्या एवढ्या कालावधीनंतर तू या संसारामध्ये असे बुद्ध उत्पन्न होतील, त्या काळामध्ये
तू उत्पन्न झाला तर मग तू त्यांच्या संघामध्ये आग्रह बनशील, अशी भगवान बुद्ध घोषणा करतात. म्हणजे भविष्य काळाला जाणून ते सांगतात. बुद्धांना तिन्ही प्रकारचं ज्ञान असतं. भूतकाळाचं ज्ञान असतं, वर्तमान काळाचं ज्ञान असतं आणि भविष्य काळातलं ज्ञान असतं. म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. सम्यक संबुद्ध म्हणजे सर्व सत्वांना जाणणारा, भूत वर्तमान भविष्याला जाणणारा, आणि मनुष्यच नाही तर प्राण्यांच्या चित्तालाही जाणणारा, त्यांच्याही कर्माला जाणणारा, आणि एवढंच नाही तर दृश्य अदृश्य या सर्व सत्वांना जाणणारा एक सत्व. त्या सत्वामध्ये निसर्गाची सर्व शक्ती समाविष्ट असते. असा एक सत्व या संसारामध्ये उत्पन्न होतो, त्या सत्वाला म्हणतात बुद्ध. म्हणजे बुद्ध ही काय साधारण अवस्था नाहीये, आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. तर मग त्याने अधिष्ठान केलं आणि मग त्याने प्रवास केला, आणि प्रवास पूर्ण झाला, पारमी पूर्ण झाली, तर मग तो संघामध्ये आग्रह बनतो. पण एक उपासक आला आणि त्याने बघितलं की भगवान बुद्धांच्या उपासकामध्ये अनाथपिंडक दानामध्ये आग्रह आहे, उपासिकामध्ये विशाखा मेघार माता आग्रह आहे, नकुल माता, नकुल पिता, प्रसेनजित राजा, बिंबिसार राजा, या सर्वांमध्ये काय काय विशेष गुण आहे. आणि भगवान बुद्ध जेव्हा पण परिषद भरतात त्यावेळेला त्या परिषदेमध्ये त्या उपासकांचं नाव घेतात आणि त्यांची स्तुती करतात. मग तशा प्रकारे मी पण भगवान बुद्धांच्या काळामध्ये उत्पन्न होऊन मी पण तसा बनलो पाहिजे. मी उपासक जीवनामध्ये राहून मी आग्रह बनलो पाहिजे, उपासकांमध्ये श्रेष्ठ बनलो पाहिजे. मग अशी धारणा त्याच्या मनात निर्माण होते, इच्छा निर्माण होते. आणि मग तो भगवान बुद्धाकडे जातो आणि म्हणतो, भगवान माझ्या मनात अशी इच्छा आहे. मग बुद्ध जाणतात, चित्तामध्ये बघतात क्षमता आहे का, आणि मग आशीर्वाद देतात. तर मग हा जो श्रावक असतो, हा जो सत्व असतो, पुण्य पारमी जमा करत 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 त्याच्या पुण्य पारमी जमा झाल्या तर मग ज्याही वेळा संसारामध्ये कोणते बुद्ध उत्पन्न होतात तर उपासकामध्ये किंवा उपासिकामध्ये तो आग्रह बनतो. पहिला जो सत्व होता त्याचं काय अधिष्ठान होतं, त्याची काय इच्छा होती की भिक्खू संघामध्ये आग्रह बनावं. एका दुसऱ्या उपासकाची काय इच्छा आहे की उपासकामध्ये आग्रह बनावं, किंवा उपासिकाची काय इच्छा आहे उपासिकेमध्ये मी आग्रह बनावं. बुद्ध शासन चालू असताना, बुद्ध शासन असताना जर त्यावेळेला मी जर संसारात उत्पन्न झाले तर मी सुद्धा त्या शासनामध्ये आग्रह बनलं पाहिजे. पण एक तिसरा सत्व आहे, तो असा विचार करतो की हे जसे बुद्ध आहेत ना कसं मला पण बुद्ध बनायचं आहे. आणि तो भगवान बुद्धाला म्हणतो, भगवान तुम्ही कसे बुद्ध झाले तशा प्रकारे मला सुद्धा बुद्ध बनायचं आहे आणि माझी इच्छा आहे. मग बुद्ध म्हणजे नेमकं काय, बुद्धांमध्ये काय शक्ती असतात, बुद्ध कसे महाकारुणिक असतात, बुद्ध किती लोकांच्या हितासुखाचं कारण बनतात, तशीच अवस्था मला प्राप्त करायची आहे. मग भगवान बुद्ध त्याला समजून सांगतात, हे बघ बुद्ध बनण्यासाठी पारमी उपपारमी परमत्त पारमी पूर्णता करावी लागते. पण श्रावक बनण्यासाठी कल्प महाकल्पाचा काळ जातो, आग्रह भिक्खू संघामध्ये बनण्यासाठी पण कल्प महाकल्पाचा काळ जातो, पण बुद्ध बनण्यासाठी असंख्य कल्पाचा काळ जाऊ शकतो. आणि तिथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण आहे. तोपर्यंत संसारामध्ये माणसाचे कर्म सुगतीलाही घेऊन जातात, दुर्गतीलाही घेऊन जातात. कितीतरी वेळा जन्म होतो आणि कितीतरी वेळा मरणाला प्राप्त होतो. एवढं दुःख भोगतो आयुष्यात, एवढं दुःख भोगतो की त्याची काही सीमा नाही, एवढं सुख भोगतो त्याचीही सीमा नाही. हा प्रवास खूप अवघड आहे. आणि मग तो म्हणतो, भगवान मग मला तुमच्यासारखंच बुद्ध बनायचं आहे, पण तुमच्यासारखीच मला अवस्था प्राप्त करायची आहे. मग अजून दुसरा एक मार्ग आहे का, तर बुद्ध म्हणतात दोन मार्ग आहेत, एक पच्चक बुद्ध आणि एक सम्यक संबुद्ध. तर दोन्ही बनण्यासाठी पारमिता तर लागतात, पण पच्चक बुद्ध बनण्यासाठी कालावधी कमी आहे आणि सम्मा बुद्ध बनण्यासाठी, सम्यक बुद्ध बनण्यासाठी पारमितेचा कालावधी खूप जास्त आहे. मग त्याच्या मनामध्ये विचार येतो की मी सम्यक संबुद्धचा कालावधी खूप मोठा आहे, तर मी तिथपर्यंत जाणार तर नाही, तिथपर्यंत पोहोचेल किंवा नाही, अशी जर त्याच्या मनात संकल्पना म्हणजे इच्छा शंका कुशंका जर निर्माण झाली तर म्हणतो, भगवान मला पच्चक बुद्ध तरी व्हायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे. मग भगवान बुद्ध त्याच्या चित्तात जाणतात आणि बघतात याच्या क्षमता आहे का, तर त्याला आशीर्वाद देतात. तर पच्चक बुद्धाची विशेषता अशी असते की ते एकाकी बुद्ध असतात. एकाकी बुद्ध म्हणजे त्यांचं जे ज्ञान असतं ते स्वतःपुरतच मर्यादित असतं. मग ते असे संसारामध्ये उत्पन्न होतात, त्यांच्यामध्ये वैराग्य जागतं, घरदार सोडतात, तपश्चर्या करतात, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करतात आणि पच्चक बुद्ध बनतात. पण त्यांना एकाकी बुद्ध म्हणतात. ते दुसऱ्यांना धर्म सांगू शकत नाही, चांगल्या प्रकारे धर्माचं विश्लेषण सुद्धा करू शकत नाही, पण अनेक लोकांच्या पुण्याची शिदोरी ते तयार करून देतात. की जसं की पच्चक बुद्ध जर एखाद्या व्यक्तीच्या दारामध्ये गेले आणि एखाद्या व्यक्तीने त्यांना जर भिक्षा वाढली
तर ती भिक्षा अनेक जन्माचं पुण्यकर्म तयार होते. कारण पच्चक बुद्ध संसारामध्ये दुर्लभ असतात. आणि म्हणून पच्चक बुद्धामध्ये पण काय असतं, अभिज्ञा असते, शक्ती असते, त्यांच्यामध्ये पण खूप बल असतं. पण सम्यक संबुद्धपेक्षा त्यांचं ज्ञान कमी असतं. आणि सम्यक संबुद्ध म्हणजे परिपूर्ण ज्ञान. मग एखादा सत्व येतो आणि म्हणतो की भगवान नाही, मला तुमच्या सारखंच बनायचं आहे, जसे तुम्ही बुद्ध आहेत ना तसंच भगवान मी तुमचं अनुकरण करणार आहे, मला सुद्धा बुद्ध बनायचं आहे. मग भगवान बुद्ध म्हणतात, माझ्यासारखं बुद्ध बनायचं असेल तर मग तुला एवढा प्रवास करायचा तर तुला तयारी करावी लागेल. मग तो म्हणतो भगवान चालेल, किती दुःख आलं तरी चालेल, किती मोठा प्रवास जरी असला तरी चालेल, किती जरी कालावधी लागला तरी चालेल, पण माझा अधिष्ठान पक्का आहे, मला आशीर्वाद द्या, मी प्रवासाला निघतो. बुद्ध जाणतात त्याच्या चित्तामध्ये आणि बघतात की अरे याच्यामध्ये क्षमता आहे, तर त्याला आशीर्वाद देतात. जसं की आता वर्तमान काळामध्ये सम्यक संबुद्ध आहे. तर सम्यक संबुद्ध एका काळामध्ये सुमेध नावाचे ऋषी होते, तपस्वी होते, ती कथा आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला संसारामध्ये दीपंकर नावाचे बुद्ध उत्पन्न झाले होते. आणि हे सुमेध नावाचे ऋषी, हे तपस्वी त्या बुद्धांकडे गेले आणि म्हणाले की भगवान मी तुमच्याकडे खूप आकर्षित झालो, तसं तुम्ही अनेक प्रकारच्या लोकांच्या दुःखातून मुक्तीचं कारण बनलात, तशा प्रकारे मला सुद्धा बुद्ध बनायचं आहे, मला आशीर्वाद द्या. तेव्हा दीपंकर बुद्धांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद घेऊन 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमी पूर्ण केल्यानंतर शेवटचा जन्म महामायेच्या पोटी घेऊन वैराग्य जागून 6 वर्ष कठीण तपश्चर्या करून ते शेवटी सम्यक संबुद्ध अवस्थेला प्राप्त झाले. 6 वर्षाचा तपश्चर्या म्हणजे हा भटकंतीचा काळ होता. कदाचित लोकांना वाटेल की 6 वर्ष तपश्चर्या केली आणि बुद्ध झाले. नाही, तपश्चर्येचा आणि त्या बोधीचा काही संबंध नाही. त्या बोधीचा संबंध आहे पारमीशी. आणि जोपर्यंत पारमी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत भ्रमण करावं लागतं. आणि ज्या जन्मात पारमी पूर्ण होते तेव्हा तो शेवटचा जन्म असतो. आणि त्या शेवटच्या जन्मामध्ये काही ना काही निमित्त मिळतं, वैराग्य जागतं आणि मग कठीण तपश्चर्या करून ते बुद्ध बनत असतात. तर मग बुद्ध बनण्यासाठी त्यांना 7 दिवस पण लागू शकतो, 1 महिन्याचा पण कालावधी लागू शकतो, 1 वर्षाचाही लागू शकतो. तो त्यांच्या कर्माचा एक भाग असतो. आणि मग ते बुद्ध होतात. आणि मग बुद्ध झाल्यानंतर ते 31 प्रकारच्या भूमीला जाणते असतात. किती प्रकारच्या भूमी आहेत संसारामध्ये? 31 प्रकारच्या भूमी आहेत. आणि त्या 31 प्रकारच्या भूमीचं ज्ञान आपल्याला नाहीये. आणि आपण म्हणतो विज्ञान विज्ञान विज्ञान, विज्ञान पण परिपूर्ण कधी होत नसतं. 50 वर्षापूर्वीचं विज्ञान वेगळं आहे, आताचं विज्ञान वेगळं आहे. 50 वर्षानंतर विज्ञान वेगळं राहील, त्याच्यानंतर 200 वर्षानंतर विज्ञान वेगळं राहील. विज्ञानाला कधीही अनंत नाहीये. आणि भगवान बुद्धांमध्ये परिपूर्ण विज्ञान आहे, पण ते परिपूर्ण विज्ञान सुद्धा लोकांना सांगू शकत नाही, कारण लोकांमध्ये तेवढी क्षमता नाहीये समजून घेण्याची. आणि म्हणून बुद्ध तेवढंच सांगतात की जेवढं माणसाच्या सुखाचं कारण बनेल आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवेल, तेवढीच वाणी भगवान बुद्ध सांगतात. पण भगवान बुद्धांमध्ये एवढं ज्ञान होतं, मग भगवान बुद्धांनी अनेक प्रकारचे शोध का लावले नाहीत? मग भगवान बुद्धांनी अनेक प्रकारचे विज्ञान का विकसित केलं नाही? भगवान बुद्धांनी फक्त धर्मामध्येच का माणसाला महत्व दिलं? तर भगवान बुद्धांचा अर्थ तो असतो की दुःख मुक्तीचे मार्गदाता. संसारामध्ये किती जरी विज्ञान विकसित झालं तर माणसाचं दुःख नष्ट होते का? जसं की माणूस विकसित होतो, बघा लाईटाचा शोध लागला, माणूस विकसित झाला, दुःखातून मुक्त झाला का? संगणकाचा शोध लागला, माणूस विकसित झाला, दुःखातून मुक्त झाला का? गाडीचा शोध लागला, माणूस विकसित झाला, दूरपर्यंत प्रवास करू शकतो. मग काय गाडी असल्यामुळे आपलं दुःख काय नष्ट झालं का? तर भगवान बुद्ध असं कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करत नाही की त्याचा संबंध दुःख मुक्तीशी नसेल. जे दुःख मुक्तीचे विषय असतात त्या संदर्भातच बुद्धांच्या वाणीतून शब्द निघतात. बुद्ध जे पण बोलतील ते फक्त दुःख मुक्तीचा मार्गाच्या संबंधामध्येच बोलतील, त्याच्या व्यतिरिक्त बोलत नाही. मग हे 3 प्रकारचे बोधिसत्व आहेत. एक आहे श्रावक बोधिसत्व, एक आहे पच्चक बोधिसत्व, एक आहे सम्यक बोधिसत्व. म्हणजे प्रत्येक सत्व कोणकोणत्या पारमिता घेऊन काय बनण्याच्या तयारीमध्ये आहे ते त्याचे कर्म त्याला तिथे घेऊन जातात. मग आता बाबासाहेब आंबेडकर कोणते बोधिसत्व आहेत? श्रावक बोधिसत्व आहेत का पच्चक बोधिसत्व आहेत का सम्यक बोधिसत्व आहेत? तर मग ते कोणते बोधिसत्व आहेत ते आपण डायरेक्ट डिक्लेअर करू शकत नाहीत. पण जे साधनेमध्ये परिपूर्ण आहेत, ज्यांचा अभ्यास परिपूर्ण आहे, तर मग त्या लोकांनी बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघून त्यांनी असं डिक्लेअर केलं, असं त्यांनी घोषित केलं, असा त्यांनी तर्क लावला आणि त्यांची अशी पक्की ती वाणी आहे की भविष्यामध्ये येणारे जे मैत्रेय बुद्ध आहेत ते बाबासाहेब असतील. म्हणजे बाबासाहेब सुद्धा काय करत आहेत? त्यांच्या पारमिता पूर्ण करत आहेत. आणि जेव्हा त्यांच्या पारमी पूर्ण होतील
तेव्हा संसारामध्ये ते मैत्रेय बुद्ध म्हणून शेवटचा त्यांचा जन्म राहील. आणि त्यावेळेला ते अनेक लोकांच्या दुःखातून मुक्तीचे मार्गदाता संसारामध्ये बनतील. तर अशी काही भिक्षूंनी ती घोषणा केलेली आहे, ती सूचना दिलेली आहे. आणि याला संपूर्ण देश मानतात. या गोष्टीला श्रीलंका मधले भिक्षू पण मानतात, ब्रह्मदेश मधले पण भिक्षू मानतात, थाई भिक्षू पण मानतात की बाबासाहेब बोधिसत्व आहेत आणि ते भविष्यामधले बुद्ध असतील. मग आपण जेव्हा म्हणतो बुद्धं शरणं गच्छामी, तेव्हा त्या बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय? मी बुद्धाला शरण जातो. कोणत्या बुद्धाला शरण जातात? तर्णंकर बुद्धाला शरण जाता का दीपंकर बुद्धाला शरण जाता की मेघंकर बुद्धाला शरण जाता किंवा सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध यांना शरण जाता? 28 बुद्धांमधून कोणत्या बुद्धाला शरण जाता? तुम्ही जेव्हा बुद्धं शरणं गच्छामी म्हणता तेव्हा ते 28 बुद्धाला शरण जाता, एका बुद्धाला शरण जात नाही. जेव्हा तुम्ही धम्मं शरणं गच्छामी म्हणता तेव्हा ते 28 बुद्धांनी जो जो धम्म सांगितला त्या धम्माला शरण जातात. जेव्हा तुम्ही संघं शरणं गच्छामी म्हणता तेव्हा त्या 28 बुद्धांनी जो संघ निर्माण केला आणि ज्या संघाने लोकांच्या हितासुखासाठी आणि स्वतःला दुःखातून मुक्तीसाठी आयुष्य खर्च केलं त्या संघाला शरण जातात. मग आपण आता दुसरी एक भीमस्तुती घेऊ. दुसरी भीमस्तुती कोणती आहे? एक भीमस्तुती तर आपल्याला माहिती आहे, पण दुसरी भीमस्तुती आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. दुसरी भीमस्तुती मी तुम्हाला सांगतो. कोणती आहे दुसरी भीमस्तुती? हेच बुद्धातीताच, हेच बुद्ध अनागता, पचुपन्नाच बुद्धा अहं वंदामी सबदा. काया म्हणजे बुद्ध नाही आणि काया म्हणजे बाबासाहेब नाही. काया म्हणजे बोधिसत्व नाही आणि काया म्हणजे बुद्ध नाही. नुसतं बाबासाहेबांची मूर्ती जरी असेल आणि त्याला जरी तुम्ही वंदन केलं तर तिथेच बुद्ध येऊन जातात. आणि फक्त बुद्ध जरी असेल आणि बुद्धांना जरी वंदन केलं तिथे बोधिसत्व येऊन जातात. कारण बोधिसत्व पहिली अवस्था आहे आणि बुद्ध त्याच्यानंतरची शेवटची अवस्था आहे. मग तुम्ही आता भगवान बुद्धाला वंदन केलं म्हणजे शेवटच्या अवस्थेला वंदन केलं, आणि जर तुम्ही बोधिसत्वाला वंदन केलं तर बुद्ध बनण्याच्या अगोदरची जी पहिली अवस्था आहे त्याला वंदन करणं. म्हणजे बोधिसत्व आणि बुद्ध या दोघांचं नातं आहे पारमितेशी, आणि पारमिता आहे किती? 10 पारमिता. म्हणून तुम्ही बुद्धाला वंदन केलं तरी त्यांच्या कायेला वंदन जात नाही, आणि बाबासाहेबांना वंदन केलं तरी बाबासाहेबांच्या कायेला जात नाही, तर ते वंदन जातं पारमीला. म्हणून बाबासाहेब गृहस्थ व्यक्ती नाही. भक्तांना असं वाटेल की हे गृहस्थ व्यक्ती आहे, पण त्यांना बोधिसत्व शब्द लागलेला आहे आणि म्हणून त्यांना काही भिक्षू वंदन सुद्धा करतात, पण ते वंदन कायेला जात नाही. आणि भगवान बुद्धाला पण वंदन करतात आणि ते वंदन भगवान बुद्धाच्या सुद्धा कायेला जात नाही. आणि म्हणून तुम्ही बुद्ध वंदना केली म्हणजेच बोधिसत्वाची वंदना झाली, आणि तुम्ही बोधिसत्वाची वंदना केली अर्थातच भविष्यातल्या बुद्धांची वंदना झाली. म्हणून हेच बुद्ध अतीताच, हेच बुद्ध अनागता, पचुपन्नाच बुद्धा अहं वंदामी सबदा. म्हणजे बोधिसत्वाची वंदना आणि बुद्धाची वंदना या दोन्ही वंदना एकच आहे, कारण दोघांचं नातं 10 पारमी, उपपारमी आणि परमत्त पारमी या 3 पारमीशी त्यांचा संबंध आहे. म्हणून तुमच्या डोक्यामधून हे भ्रम नष्ट झाला असेल कदाचित, ही शंका कुशंका नष्ट झाल्या असेल कदाचित. कारण काही काही ठिकाणी या शब्दांचे बारीकपणे त्यांना माहिती नसल्यामुळे वादविवाद निर्माण होतात, शंका कुशंका निर्माण होतात, आणि त्याच्यामध्ये कधी कधी तू मी पर्यंत माणूस पोहोचतो. पण त्याला धर्माचं परिपूर्ण ज्ञान नाही, धर्माचे गंभीर अर्थाचं ज्ञान नाही, म्हणून हे सगळं काय होतं. भगवान बुद्धांनी बघा, बुद्ध उपस्थित असतानाच भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो वंदना कशी करावी बुद्धांची, फक्त माझीच वंदना करावी असं बुद्धांनी शिकवलं का? नाही शिकवलं. काय म्हटले बुद्ध? हेच बुद्ध अतीताच, हेच बुद्ध अनागता. भूतकाळातल्या बुद्धांना स्मरण करा आणि त्यांची वंदना करा. भविष्य काळामध्ये जे बुद्ध येतील त्यांचं स्मरण करा, त्यांची वंदना करा. म्हणजे 2500 वर्षापूर्वीच भिक्षू सम्यक संबुद्ध मैत्रीय बुद्ध जे असतील त्यांना वंदन करू लागले. कधी? 2500 वर्षापूर्वी. म्हणजे बोधिसत्व प्रवासाला निघालेत, पण भिक्षू तेव्हापासूनच त्यांचे काय करायला लागले? वंदना करू लागलेत. आणि ते मैत्रीय बुद्ध जे आहेत ते कितीतरी कल्पानं, कितीतरी कालावधीनंतर ते उत्पन्न होणार आहेत. ते त्यांना माहिती पण नाही कोणत्या कालावधीमध्ये उत्पन्न होतील, किती पारमिता पूर्ण झाल्यानंतर कल्प लागते का, महाकल्प लागते का, असंख्य कल्प लागते. पण तरी पण श्रद्धा तेव्हाच उत्पन्न केली 2500 वर्षापूर्वी, दोन्ही बुद्धांसाठी, भूतकाळातल्या बुद्धांसाठी आणि भविष्य काळातल्या बुद्धांसाठी. आणि वर्तमान काळातल्या बुद्धांच्या ते सानिध्यामध्ये जगत होते. म्हणून धम्माचं अस्तित्व महासमुद्रापेक्षाही मोठं आहे. पण ते समजलं नाही तर अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होतात.
आणि शंका कुशंका निर्माण झाले तर माणसाच्या श्रद्धेची हानी निर्माण होऊ शकते आणि बहुतेक वेळा श्रद्धेची हानी होते. भगवान बुद्धांना भिक्षूंनी विचारलं की भगवान, धर्मामध्ये परिपक्व होण्यासाठी काय करावं लागेल? तर भगवान बुद्ध म्हणाले, शील समाधी प्रज्ञा हे जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत दुःखातून मुक्ती नाही, तोपर्यंत परिपूर्णता येत नाही, तोपर्यंत आरंत व्यक्ती होत नाही. मग कधी कधी माणसाकडे ज्ञान असतं पण शील नसतं. आज लोकांकडे बघा ज्ञान आहे पण शील नाही. आज प्रत्येकाकडे ज्ञान आहे पण शील आहे याची गॅरंटी देऊ शकतो का मनुष्य? चांगल्या प्रकारे माणसाला बुद्ध पण वाचण्यात आलेत, बाबासाहेब पण वाचण्यात आलेत, संत कबीर पण वाचण्यात आलेत, अनेक महापुरुष वाचण्यात आलेत आणि तो चांगल्या प्रकारे सांगू पण शकतो. पण त्याच्याकडे जर शील नसेल, समाधी नसेल, प्रज्ञा नसेल तो तशा प्रकारे त्याची अवस्था आहे की जसं आर्टिफिशियल आपण फुलं बनवतो, आपण आपल्या घरावरती फुलं लावतो ना, ते फुलं दिसायला किती सुंदर असतात, ओरिजिनल फुलापेक्षाही ते आकर्षण देतात, एवढे सुंदर असतात, पण सुगंध देऊ शकतात का? आकर्षण कितीतरी दिलं त्या फुलाने, सुगंध नाही देऊ शकत. सुगंध देण्यासाठी काय करावं लागेल? ओरिजिनल फुलंच आणावं लागेल. आणि एका वेळेला त्या ओरिजिनल फुलामध्ये आकर्षण कमी जरी असलं पण सुगंध मात्र बलवान असतो. तशा प्रकारे एखाद्या व्यक्तीमध्ये ज्ञान कमी जरी असलं आणि शील समाधी प्रज्ञा जास्त असेल तर त्या शिलाचा, समाधीचा, प्रज्ञेचा प्रभाव पडतो, त्या शब्दाचा प्रभाव पडत नाही. कशाचा प्रभाव पडतो? शील समाधी प्रज्ञेच्या. संसारामध्ये शब्द सांगणारे लाखो आहेत, ज्ञान सांगणारे लाखो आहेत, पण त्यांच्या सर्वांचा प्रभाव पडेल असं नाही. प्रभाव त्यांचा पडतो की ज्यांच्यामध्ये शील समाधी प्रज्ञेचे गुण आहेत. तेव्हा त्यांची वाणी ही मधुर आहे, त्यांची वाणी कशी आहे, त्यांच्या वाणीतून त्यांना शब्द प्रगट करता येतात किंवा नाही करता येत. काही लोकांना व्यवस्थित बोलता पण येत नाही, पण ते कशा तरी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तरी त्यांच्या वाणीचा प्रभाव लोकांवरती पडतो. का पडतो? कारण त्यांच्यामध्ये शील समाधी प्रज्ञा म्हणजे धर्म बल असतात. आणि काही लोकांमध्ये विद्वत्ता तर आहे पण त्यांचा समाजाला काही लाभ होत नाही. का होत नाही? कारण त्यांच्यामध्ये त्याग नसतो, त्यांच्यामध्ये दान नसते, त्यांच्यामध्ये शील नसते, त्यांच्यामध्ये साधना नसते, त्यांच्यामध्ये प्रज्ञा नसते. आणि मग लोकांना असं वाटतं की ज्ञान सांगणं म्हणजे धर्माचा प्रचार करणं आहे. जर ज्ञान सांगणं म्हणजे धर्माचा प्रचार असता तर भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्षूंना त्याच कामाला लावलं असतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा आणि फक्त बुद्ध बुद्धच सांगत बसा. पण भगवान बुद्धाच्या काळामध्ये तसं भिक्षू करत नव्हते. भगवान बुद्धांनी काय सांगितलं भिक्षूंना? चरित भिक्ख विचारकम बहुजन हिता बहुजन सुखा, लोकांच्या हितासुखासाठी तुम्ही धर्माचा प्रचार करा. पण भगवान बुद्धांनी त्याच्यामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी भिक्षूंना 227 प्रकारचे नियम दिलेले आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की कोणाला धर्म सांगायचा आणि कोणाला धर्म सांगू नये त्याचे पण विनय दिलेले आहेत. उठलं सुटलं प्रत्येक माणसाला धर्म सांगा असं भगवान बुद्धांनी कधीही म्हटलेलं नाही. ज्याच्यामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न झालेला आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचा आणि त्याला धर्माची मदत करा असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये श्रद्धा नसेल आणि तुम्ही त्याला धर्म सांगण्याचा प्रयत्न केला तर तो काय म्हणेल? हे काय माझ्या डोक्याला त्रास आहे एक प्रकारचा, अरे माझी इच्छा नाही, तू सांगतोय कशाला? त्याला ते जड वाटेल, त्या धर्माचे शब्द त्याला समजणार नाही आणि हा व्यक्ती अमृत वाटतोय का विष वाटतो ते त्याला कळणार नाही. म्हणून पहिली सुपीक माती असली पाहिजे तेव्हाच आपण त्याच्यावर बी टाकू शकतो. जर मातीच नसेल सुपीक आणि खडकावर बी टाकण्याचा प्रयत्न केला तर तिथे काय वृक्ष येणार आहे का? तर वृक्ष निर्माण करण्यासाठी चांगली माती शोधावी लागते. म्हणून धर्माचा विकास करण्यासाठी, धर्माचा प्रचार करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की जिथे तुम्हाला श्रद्धावान लोक वाटतात तिथे जा आणि धर्माचा प्रचार करा. आणि त्या भिक्षूंमध्ये परिचित्त ज्ञान होतं, अरंतामध्ये सम्यक संबुद्धामध्ये या व्यक्ती चित्तामध्ये जाणू शकत होते आणि त्यांना कळायचं की हा व्यक्ती श्रद्धावान आहे, याला सांगितल्यानंतर लाभ होईल. तर भगवान बुद्ध कुठे जरी असले तर त्या व्यक्तीपर्यंत जायचे आणि त्याला धर्म सांगायचे. आणि कधी कधी असं व्हायचं की भगवान बुद्धाच्या बाजूलाच एखादा व्यक्ती बसलेला आहे, सानिध्यामध्ये आहे, तरी भगवान बुद्ध त्याला काही सांगत नव्हते. म्हणजे वेळ बघून, चित्ताची अवस्था बघून भगवान बुद्ध धर्माचा उपदेश करायचे. पण भगवान बुद्ध म्हणतात आपण महाकारुणिक असलो पाहिजे. बुद्ध स्वतः महाकारुणिक होते म्हणून भगवान बुद्धांनी सगळ्या ठिकाणी भ्रमण करत राहिले आणि वेळेवेळेनुसार लोकांना सांगत राहिले. मग जेव्हा समुदाय जमा झाला तर भगवान बुद्ध तिथे जाऊन सांगायचे. मग त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना जरी लाभ होत नसेल तर कमीत कमी 10 लोकांना तर लाभ होईल, 20 लोकांना लाभ तरी होईल, कोणाला तरी लाभ होईल. त्या हेतूने भगवान बुद्ध तिथे धम्म सांगायचे. आणि असं म्हणतात की भगवान बुद्धांनी जेव्हा पण धम्म सांगितला ते धम्माच्या बळाने त्यावेळेला व्यक्ती एक तर श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, आरंत बनल्याशिवाय राहत नाही, नाहीतर धर्मामध्ये परिपूर्ण तरी होतो किंवा अनेक जन्माची शिदोरी तरी तयार करतो. कारण बुद्धांच्या वाणीतून निरर्थक शब्द कधी बाहेर येत नसतात.
बुद्ध कधीच त्यांच्या वाणीतून शब्द जेव्हा पण काढतात ना जागृतपणे, असं गप्पा मारायचं म्हणून गप्पा मारत नसतात, कोणाला सांगायचं म्हणून सांगत नसतात, तर ते सम्यक संबुद्ध आहे. जेव्हाही त्यांच्या वाणीतून शब्द निघेल तर समजून घ्यायचा तो शब्द सत्ता देव मनुष्यानंद बुद्ध भगवादी, कोणत्या तरी सत्वाला तो लागू होणार आहे किंवा सुगती भूमीत गेलेल्या सत्वाला लागू होणार आहे आणि कोणाचं ना कोणाचं तो कल्याण करणारच आहे. अनेक जन्माचं दुःख मिटवण्याची ताकद या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. पण या धम्माची गंभीरता आज लोकांना समजत नाहीये. लोकांना वाटतं की धर्म म्हणजे विधी करण्यासाठी गाथा आहे की काय. अनेक लोक आम्ही बघतो की लोक विधीमध्ये अटकून बसले. वाढदिवस असलं की या गाथा म्हणा, लग्न असलं की या गाथा म्हणा, पुण्यानुमोदन असलं की या गाथा म्हणा, आणि जास्तीत जास्त 15-20 गाथा पाठ आहेत. 84,000 स्कंद आहेत आपल्याकडे उपलब्ध. 84,000 गाथा तुम्हाला माहिती आहेत का? विनय पिटकामध्ये किती गाथा आहेत तुम्हाला माहिती आहेत का? सुत्त पिटकामध्ये किती गाथा आहे तुम्हाला माहिती आहे का? अभिधम्म पिटकामध्ये किती गाथा आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि या 15-20 गाथा ज्या आहेत या गाथा आपल्याला कशा करता बोधिसत्वाने दिल्यात, तर आपल्या चित्तामध्ये दान, श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा उत्पन्न व्हावी त्याच्या करतात. पण लोक विधी तर करतात पण त्या विधीमध्ये दान नसतं. लोक ते विधी करतात त्या विधीमध्ये शीलही नसतं, तिथे श्रद्धाही नसते, करायचं म्हणून करतात, साधण्याचा विषयच नसतो आणि प्रज्ञेचा भाग नसतो. आणि म्हणून तो विधी जरी वाटत असेल की ते बुद्ध आणि बाबासाहेबांचे फोटो ठेवलेत, पण तो विधी सुद्धा कर्मकांडामध्ये जाऊ शकतो, तो विधी सुद्धा व्यर्थ जाऊ शकतो. विधी करणं म्हणजे नुसतं गाता म्हणणं नाहीये. भगवान बुद्ध काय म्हणतात, योच गाता सतंग भासे अनंत पद संहिता एकम धम्म पयो संयो येन सुत्वा उपसंपती. शेकडो गाथा पठण करण्यापेक्षा एक गाथा समजून घ्या, ती जीवनामध्ये उतरवा, ती एक गाथा तुमचं जीवनाचं कल्याण करेल. मग आता एवढ्या गाथा जेव्हा तुम्ही म्हणून घेत असता विधीमध्ये, त्या किती गाथा तुम्हाला कळतात, किती गाथ्याचं तुमच्या जीवनामध्ये आचरण आहे. तुम्ही फक्त बसायचं म्हणून तिथे बसता आणि जसं विधी करतात तो करावा लागतो तो भाव ठेवून म्हणून तुम्ही करता, पण त्या विधीचं तुम्हाला महत्व कळत नाही. त्या विधीमध्ये दानाचंही महत्व कळत नाही, शिलाचं महत्व कळत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीला लाभ होत नाही. भगवान बुद्धाचा धम्म अमृत आहे. पटाचाराचं किती मोठं दुःख होतं, तिला दुःखातून बाहेर काढलं. किस्सा गौतमीचं किती दुःख होतं, तिला बाहेर काढलं. अंगुलीमाल किती दुःखामध्ये होता. 999 हत्या करणारा व्यक्ती, की सगळं सत्व त्याला, सगळं संसार त्याला निंदा करत होतं अंगुलीमालाची, तरी त्या अंगुलीमाला एवढ्या दुःखातून बाहेर काढणारे बुद्ध होते. कशाच्या बळाने काढले बुद्धाने सर्वांना दुःखातून बाहेर? फक्त धम्माच्या बळाने. आणि हा धम्म काही विधी करता नाहीये, पूजापाठ करता नाहीये. धम्म ही जीवन जगण्याची कला आहे. आणि जसं आपल्याला नोकरी प्राप्त करण्यासाठी कला पाहिजे, त्याच्याकरता आपण शिक्षण घेतो. शिक्षण केलं की नोकरीला प्राप्त होतो. नोकरीला गेल्यानंतर चांगल्या पदाला प्राप्त होऊ आणि चांगल्या पदाला प्राप्त झालं की धन येईल. मग त्या धनाच्या आधाराने आपण घर, गाडी, संसारातल्या वस्तू, या सगळ्या वस्तू प्राप्त करू आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू, अशी धारणा असते. पण तुम्ही किती चांगल्या प्रकारे कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं, तिथे तुम्हाला सर्टिफिकेट देतात की या सर्टिफिकेटच्या आधाराने तुम्ही 1 लाख रुपये, 10 लाख रुपये कुठेही तुम्ही नोकरी करू शकता. पण असे सर्टिफिकेटवर कुठे असं लिहून देतात का की हा व्यक्ती माता पिताची सेवा करेल, हा व्यक्ती परिवाराची 100% सेवा करेल, 101% सेवा करेल, आम्ही लिहून देतो आतापासून. हा व्यक्ती समाजासाठी पूर्ण आयुष्य जगेल, समाजाच्या हितासुखामध्ये तो सहभागी राहील, याची आम्ही गॅरंटी देतो. असं सर्टिफिकेट पुढे संसारामध्ये मिळतं का? नाही मिळत. म्हणून नोकरी मिळाली, संसारातल्या वस्तू मिळाल्या आणि हे सगळं प्राप्त करणं हे माणसाचं कर्तव्य आहे, पण परिपूर्ण जीवन नाही. परिपूर्ण जीवन कुठे होणार आहे? धम्मामध्ये. बाबासाहेबांमध्ये काय नव्हतं, सगळी विद्वत्ता होती. बाबासाहेबांना वाटलं होतं की सगळं जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये नाव माझं नोंदलं पाहिजे, तर बाबासाहेब ते करू शकले असते, चांगल्या पातळीचं जीवनही जगू शकले असते, हे आरामात जीवन घालू शकले असते. पण बाबासाहेबांना शेवटी धम्माचाच आधार घ्यावा लागला. बोधिसत्वाला सुद्धा धम्माचा आधार घ्यावा लागला. चक्रवर्ती सम्राट अशोक, काय नव्हतं चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे? साम्राज्य किती मोठं होतं. असं म्हणतात अखंड भारताचा राजा होता तो, की त्याचं जेवढं साम्राज्य होतं तेवढं साम्राज्य आतापर्यंत इतिहासामध्ये दुसऱ्या राजाचं नाही. एवढा अफाट संपत्तीवाला, एवढा अफाट धनवान, बलवान, गुणवान, असे कितीतरी त्याच्यामध्ये क्षमता होती. पण शेवटी त्याला सुद्धा धर्मापुढे झुकावं लागलं आणि धम्माचा आधार घेऊनच जगावा लागलं. मग एवढे मोठे मोठे विद्वान लोक आहेत की त्यांनी धम्माचा आधार घेऊन जीवन जगलं, तर मग आज आपल्याला धम्माची किंमत का कळत नाही? तर याचा अर्थ असा आहे की आपण धर्माच्या शिक्षणाला थोडं महत्व देत नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं की धर्म म्हणजे म्हातारपणामध्ये असतो की काय, म्हातारपण आलं की आता जगून घेऊ चांगलं, आणि म्हातारपण आलं तेव्हा धर्म करत बसू.
आणि मग म्हातारपणासाठी धर्म असतो, अशी लोकांची चुकीची धारणा बनलेली आहे. पण तुम्हाला चांगलं सुखी जीवन जगायचं असेल, प्रगती करायची असेल, तर तुम्हाला धम्माचाच आधार घ्यावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एका ठिकाणी एका भाषणामध्ये की माझ्या संपूर्ण त्यागाचं किंवा माझ्या जीवनाचं थोडक्यामध्ये जर काही सांगायचं असेल तर मी 4 शब्दामध्ये माझं जीवन सांगून टाकेल. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि न्याय. या 4 शब्दामध्येच माझं संपूर्ण जीवन समाविष्ट आहे. आणि हे समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, न्याय हे सद्गुण, हा धम्म कुणाचा आहे? भगवान बुद्धांचा आहे. कारण या जगामध्ये भगवान बुद्धांनी समता शिकवली, स्वातंत्र्य शिकवलं, बंधुत्व भाव शिकवला आणि न्याय भाव शिकवला. आणि भगवान बुद्धांच्या विचाराला पकडूनच बोधिसत्वाचं संपूर्ण जीवन होतं. आज बाबासाहेबांना भिक्षूंकडून पण अपेक्षा आहे, उपासकांकडून पण अपेक्षा आहे. पण भिक्षूला जर काम करायचं असेल तर त्याला शील समाधी प्रज्ञेमध्ये अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामध्ये सद्गुण निर्माण झाले तर मग तो लोकांच्या कामाचा पडेल. जर तोच शिलामध्ये हारला, तोच समाधीमध्ये हारला आणि तोच प्रज्ञेमध्ये जर हारला तर मग तोच जर दुःखी झाला तर दुसऱ्याला सुख वाटू शकतो का? नाही. सुखी माणूस दुसऱ्याला सुख वाटू शकतो, दुःखी माणूस दुसऱ्याला सुख वाटू शकत नाही. त्याच्याकरता भगवान बुद्धांनी 227 नियम दिलेत. की पहिलं बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, पहिलं तुम्ही वाणीवरती, मनावरती, शरीरावरती नियंत्रण करा आणि जेव्हा तुमचे विकार गळून पडतील आणि जेव्हा तुमच्या धर्मबळ तयार होईल तेव्हा तुम्ही धर्माचा प्रचार करा. डायरेक्ट भगवान बुद्ध भिक्षूंना धर्माचा प्रचार करायला शिकवत नाही, ती त्यांची एक पद्धत होती. मग आता उपासकांमध्ये पण बाबासाहेबांना अपेक्षा आहे की उपासकांमध्ये जे लोक सुशिक्षित झालेले आहेत मग त्यांनी धर्म कार्य केलं पाहिजे, त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे. त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती करता आली पाहिजे, राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती करता आली पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती करता आली पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती करता आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचे गुरु होते बंगाली गुरु रामकृष्ण परमहंस. त्यांचा एक आदर्श घेऊन आणि त्यांची सेवा म्हणून त्यांनी ती संस्था चालू केली होती. आणि त्या संस्थेचा उद्देश काय होता की वैद्यकीय, की जे काही लोक समाजामध्ये बिमार पडतील, जे काही हिंदू धर्मामधले समाजातले जे काही लोक आहेत किंवा जे इतर लोक आहेत जे बिमार पडतील तर मग बिमारीमध्ये त्यांना आधार द्यायचं काम करावं. म्हणजे ते शिक्षण नाहीये, त्या लोकांना शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना मदत करावी. सामाजिक समस्या काय आहेत त्या सोडवण्यासाठी आपण तिथं मदत करावी आणि राजकीय समस्या ज्या आहेत त्यांना सोडवण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं. तर ही संस्था त्यावेळेला खूप फेमस होती. आणि बाबासाहेब म्हणतात की जसं या संस्थेने सगळ्या लोकांवरती प्रभाव टाकला तशा प्रकारे आज आपल्या लोकांकडे तशा प्रकारची संस्था वर्तमान काळामध्ये नाहीये. पण तशा प्रकारे आदर्श घेऊन आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. मग बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि धम्मग्रंथ दिला, तो ख्रिश्चन बायबल. त्याच्याप्रमाणेच बाबासाहेब विचार करायचे की जसं ख्रिश्चन लोकांकडे बायबल आहे, हिंदू लोकांकडे भागवद्गीता आहे, पण बाकीच्या लोकांकडे एक ग्रंथ आहे की त्या ग्रंथाच्या आधाराने त्यांचा धर्म शिकतात. तर मग भगवान बुद्धांचं साहित्य 84,000 गाथामध्ये आहे. साधारण लोकांना ते समजणं अवघड आहे. मग या साधारण लोकांसाठी की प्रत्येकाला तो असा ग्रंथ निर्माण करून द्यायला पाहिजे की त्याच्या आधाराने त्यांना बुद्ध तत्व समजेल. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथ आपल्याला निर्माण करून दिला. म्हणून आपल्याकडे काही जिम्मेदाऱ्या पण आहेत, त्या जिम्मेदाऱ्या पण आपल्याला पार पाडायच्या. पण या जिम्मेदाऱ्या कशा पार पाडायच्या? घरी बसल्या बसल्या पार पाडसान का आपण म्हटलं की आता मी घरी बसून सगळं काय करतो, शक्य नाहीये. तुमच्यामध्ये जोपर्यंत शील येत नाही ना, प्रज्ञा येत नाही ना, दान येत नाही ना, त्याग येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणाचेच कामाचे नाही. तुम्ही घरच्या लोकांचे कामा नाही तर बाहेरच्या लोकांचा काय विषय घेतात? मग पहिलं तुम्ही विचारा की तुमच्या घरातले लोक तुमच्या प्रेम करतात का? तुमच्या घरातले लोक प्रेम करत नसतील तर बाहेरचे लोक कसे प्रेम करणार? म्हणून प्रचार करण्यासाठी गुणवत्ता पाहिजे, सेवा करण्यासाठी गुणवत्ता पाहिजे. आणि गुणवत्ता आली तर तो मनुष्य त्याचं जीवन स्वतःसाठी राहत नाही, तर त्याचं जीवन स्वतःसाठी पण बनते आणि समाजासाठी पण बनते. पण कधी? त्याच्यामध्ये धर्मबल आल्यानंतर. म्हणून या सगळ्या गोष्टी कुठे शिकवल्या जातील? त्याच्याकरता बुद्ध विहाराची निर्मिती केली. हे बुद्ध विहार कशाकरता निर्माण केलं आहे? भगवान बुद्धांच्या विचारानुसार विहार म्हणजे काय? विहार म्हणजे की जिथे लोकांना धर्माचं प्रशिक्षण दिलं जाईल, जिथे लोकांना धम्माची व्याख्या समजून सांगितल्या जाईल. विहार विकारांना हरवण्याचं ठिकाण, की जिथे मनुष्य आल्यानंतर रागातून, द्वेषातून, मोहातून मुक्त होईल. आणि जेव्हा तो विकारातून कमी होईल, विकारातून मुक्त होईल, त्याच्यामध्ये सद्गुण वाढतील.
आणि ज्याच्यामध्ये सद्गुण वाढतील तो एक चांगला गृहस्थ बनेल, तो परिवाराच्या कामाचा राहील, तो नातेवाईकांच्या कामाचा राहील आणि तो समाजाच्या सुद्धा कामाचा राहील. पण ते शिकण्यासाठी धर्म शिकण्यासाठी एक ठिकाण असलं पाहिजे आणि ते ठिकाण आहे विहार. मग या विहारामध्ये प्रत्येक विहारामध्ये लोकांची संख्या कमी आहे आणि बाबासाहेब म्हणतात की मला 5 लोक पाहिजेत, पण ते कसे पाहिजेत? गुणवान पाहिजेत, बलवान पाहिजेत, श्रद्धावान पाहिजेत. त्या 5 लोकांच्या जीवावरतीच माझी चळवळ उभी आहे. काय? कोणावरती चळवळ उभी आहे? करोडो बुद्ध लोक आहेत, त्यांच्यावरती नाही चळवळ उभी. कोणावरती चळवळ उभी आहे? ते 5च लोक की ज्यांच्यामध्ये दान आहे, श्रद्धा आहे, शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे, ज्यांच्यामध्ये धर्म तत्व आहे, स्वतःसाठी जगण्याचा भाव आणि दुसऱ्यासाठी काही गोष्टी त्यागण्याचा भाव, तशा विचारांच्या लोकांवरती धर्म जिवंत आहेत. आणि हे विचार ज्या लोकांमध्ये नसतात ते लोक धर्मामध्ये जरी काम करत असतील, ते लोक राजकारणामध्ये जरी काम करत असतील, मग ते लोक त्यांचा फक्त स्वार्थ पूर्ण करून घेतील आणि एकदा काय त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की समाजाला नमस्कार करून टाकतील. म्हणून बाबासाहेब काय म्हणायचे की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. तर असं का म्हणाले बाबासाहेब? कारण बाबासाहेबांची अशी धारणा आहे की माझा समाज जर शिकला तर माझ्या समाजामधले जे लोक अशिक्षित आहेत, जे लोक गरिबीमध्ये आहेत, जे लोक खूप काही पिढीमध्ये आहेत, तर त्यांना तो आधार देईल, त्यांना त्या घाणीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करेल. पण एखादा व्यक्ती जर बाबासाहेबांच्या पुण्याने जर शिकला आणि तो जर ती तत्व विसरून गेला आणि मी भला माझा परिवार भला, मला काय कोणाचं काय घेणं देणं या विचाराने जर जगला, तर बाबासाहेबांचं पुण्याचं बळ तिथं व्यर्थ ठरते, बाबासाहेबांचा त्याग तिथं व्यर्थ होतो. आणि म्हणून आपल्याला खूप काही जरी आपण करू शकत नाही, तर आपण कमीत कमी फुलाच्या पाकळीचं एवढं जरी आपलं अस्तित्व निर्माण करावं. बाबासाहेब म्हणतात मी खूप कष्टाने, खूप आयुष्यभर मी दुःख भोगून मी या धर्माला जिवंत केलेला आहे, या धम्माचा गाडा मी पुढे नेत आहे. माझ्या नंतर माझ्या अनुयायांना जर हा गाडा पुढे नेता येत नसेल तर कमीत कमी त्यांनी मागे तरी नेऊ नका, तिथल्या तिथं राहू द्या. मग समाजामध्ये ते 5 लोक निर्माण होतील आणि ते धम्माचा गाडा पुढे नेतील. हा धम्माचा गाडा 4 लोकांवरती अवलंबून आहे. भिक्षूवरती अवलंबून आहे, भिक्षुणीवरती अवलंबून आहे, उपासकावरती अवलंबून आहे, उपासिकेवरती अवलंबून आहे. धम्माचा गाडा फक्त भिक्षूवरती अवलंबून नाहीये. हे 4 त्या गाड्याचे साथीदार आहेत. हे 4 जण बलवान जर असतील तर धम्माचा गाडा पुढे होईल. आणि धम्म कार्य करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. एक असतं ज्ञान. ज्या लोकांकडे ज्ञान आहे त्यांनी निस्वार्थपणे ज्ञान वाटा. ज्या लोकांकडे वेळ आहे त्यांनी त्यांचा वेळ धर्म कार्यामध्ये घाला. ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांनी 20वा हिस्सा धर्म कार्यासाठी दान करा. या 3 गोष्टी जर केल्या तर धर्माचा प्रचार होईल. आता समस्या अशी आहे की ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे वेळ नाही, आणि काही अशा आहेत की ज्यांच्याकडे ज्ञान पण आहे, वेळ आहे, पण त्यांच्याकडे पैसा नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसा द्यायला तयार नाही. ज्यांच्याकडे वेळ रिकामा आहे ते विहारामध्ये येऊन बसायला तयार नाहीत. समाजाच्या चळवळीमध्ये सहवास त्यांच्यासाठी काही उपयोगाचं नाही. म्हणजे चळवळीमध्ये त्यांचं योगदान नाही, विहारामध्ये योगदान नाही, धर्म कार्यामध्ये योगदान नाही. वेळ आहे त्यांच्याकडे, असं नाही की वेळ नाहीये, पण त्यांचा वेळ द्यायला तयार नाही. या 3ही गोष्टी बॅलन्स नसल्यामुळे आपण धर्माचा प्रचार तेवढा मजबूत करू शकत नाही. आणि या 3 गोष्टी इतर लोकांनी शिकल्यात आणि त्यांनी काय केलं की धर्मासाठी राजकारण केलं. बघा, आज मुस्लिम बांधव असेल, ख्रिश्चन बांधव असेल, हिंदू बांधव असेल, यांच्याकडे जो काही धम्म आहे त्यांच्या धम्मावरती त्यांची श्रद्धा आहे, पण जे ते काही करतात ते कशाकरता करतात? धर्मासाठी करतात. आपल्याकडे काही लोक येतात धर्माचा प्रचार करण्यासाठी, धर्माचं अस्तित्व पुढे न्यावं असं काहीतरी दाखवण्यासाठी, पण त्या धर्माचा आधार घेऊन राजकारण करत बसतात, त्या धर्माचा आधार घेऊन स्वार्थ साधत बसतात. आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त हानी होते, प्रगती होऊ नये लागली. का नाही होऊ लागली? कारण प्रगती करणारे जे लोक आहेत ते आपण घडवले पाहिजेत आणि ते घडवण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये तयारी करावी लागेल. आपण काय दुसऱ्याला म्हणू शकतो का तू घड? आपल्याला ते स्वतःला म्हणावं लागेल की बाबासाहेबांनी मला त्यांच्या पुण्याने मला अस्पृश्यतेमधून बाहेर काढलं. बाबासाहेबांच्या पुण्याने आज मी चांगल्या प्रकारे खातो, चांगल्या वस्त्रामध्ये मी राहतो, चांगल्या घरामध्ये मी राहतो, चांगले वस्त्र घालतोय, चांगल्या प्रकारे हे आरामाचं जीवन मला प्राप्त झालं. हे काय मला असं प्राप्त झालं नाही की कोणत्या देवानं तथास्तु म्हटलं आणि लगेच मला प्राप्त झालं, असं काही घडलं नाही. तर याच्या पाठीमागे कोणाचा तरी त्याग आहे, तो त्याग मला आठवावा लागेल ना. मग बाबासाहेबांचा त्याग आहे, रमाईचा त्याग आहे, संत लोकांचा त्याग आहे, त्याच्या पाठीमागे आपल्या महापुरुषांचा त्याग आहे. मग त्या लोकांचा त्याग आठवून तुम्हाला त्या महापुरुषांसाठी काही नाही करायचं.
कदाचित लोकांना वाटेल की आम्ही धर्माचं कार्य करतो. तुम्ही धर्माचं कार्य करता म्हणजे काय धर्मावरती उपकार करता का? धर्मावरती कोणी उपकार करू शकत नाही. धर्माला कोणाची गरज सुद्धा नाही. सूर्याला काय गरज आहे का लोकांची? पृथ्वीला काय गरज आहे का लोकांची? पाण्याला काय गरज आहे काय लोकांची? अग्नीला काय गरज आहे का? 4 धातू त्याच्यामध्येच बलवान आहे. त्यांना कोणाची गरज नाही. मनुष्याला गरज आहे. कोणाला गरज आहे? मनुष्याला. धम्माला कुणाचीच गरज नाहीये. तुम्ही प्रचार करा किंवा नका करू, धम्म तुमच्यावरती अवलंबून नाहीये. पण भगवान बुद्धाचे तत्व महाकारुणिक असतात आणि महाकारुणिक तत्व असल्यामुळे, मैत्री असल्यामुळे, दया असल्यामुळे माणसाला धर्म पोहोचला, धर्माचा लाभ झाला, तर त्याच्या मनामध्ये मैत्री उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते आणि त्याचा भाव उत्पन्न होतो. अरे मला जसा लाभ झाला तसा मी दुसऱ्याला दिला पाहिजे. जे धन मला प्राप्त झालं ते माझ्या पुरतं मी ठेवू शकत नाही, ते मला वाटावंच लागेल. आणि त्या निस्वार्थ भाव जागृत झाल्यानंतर, मैत्री जागृत झाल्यानंतर, करुणा जागृत झाल्यानंतर ते दुसऱ्याला वाटावंच लागतं. कारण जर ते दुसऱ्याला नाही वाटलं तर येणाऱ्या पिढीची हानी होऊ शकते. आणि जर आपण जर धर्माला जिवंत ठेवलं, आपण जर धर्माची श्रद्धा निर्माण करून ठेवले, आपण धर्माला जर बलवान जर केलं, तर येणारी जी पिढी आहे त्या पिढीला आपण सुरक्षित करू शकतो. आपल्याकडे आधार फक्त काय आहे? धम्म आहे आणि शिक्षण आहे. शिक्षण आणि धम्म हे दोन गोष्टी आपला आधार आहेत. जर तुम्ही बुद्ध बाबासाहेब जर विसरले आणि जर फक्त खा प्या ऐश करा या जीवनाला पकडून तुम्ही जर जगलात, तर अस्पृश्यता यायला वेळ लागणार नाही. आणि एकदा काय अस्पृश्यता जर आली तर मग काय कोणता देव प्रसन्न होऊन तुम्हाला काय मुक्त करणार नाही. जब जब संकट आते हे भगवान अवतार लेते हे, ते वाक्य आपल्यासाठी नाहीये. आपल्यासाठी जेव्हाही संकट आलं तेव्हा आपली एकतर हत्या करण्यात आली, नाहीतर आपल्याला अस्पृश्य बनवण्यात आलं. बाबासाहेब सरळ सरळ म्हणतात एका वाक्यामध्येच की बौद्ध धर्म अस्पृश्यता म्हणजे काय? बौद्ध धर्माला पकडून राहण्याची शिक्षा. म्हणजे अस्पृश्यता काय? आपले पूर्वज अस्पृश्य काय बनलेत? कारण आपले मूळ जे पूर्वज होते ते सर्व बौद्ध लोक होते, ते सर्व बुद्धांचे अनुयायी होते. आणि ब्राह्मणवाद आणि बुद्धवाद हा संघर्ष 2500 वर्षापासून पेटलेला आहे. आणि जेव्हा पण ब्राह्मणांचं राज्य आलं त्यावेळेला ज्या लोकांनी बौद्ध धर्म नाही सोडला त्यांना अस्पृश्य बनवलं किंवा त्यांची हत्या करून टाकली. आणि म्हणून हे आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालं, हे भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने मिळालं. आणि याला व्यर्थ जाऊ देऊ नका. आपल्या मुलांना आतापासूनच आपल्याला संस्कार द्यावे लागतील, तेव्हा ते तारुण्य अवस्थेमध्ये आल्यानंतर बलवान होतील. आता आपल्या तरुण मुलांना आता आपल्याला सांगावं लागतं आणि ही सांगण्याची वेळ नाहीये, ही तयारीची वेळ आहे. आणि तयारीच्या वेळेमध्ये सांगण्याची वेळ यायला लागली म्हणजे बघा किती गणित चुका लागलं. म्हणजे आपण जे म्हणतो की अस्पृश्य ज्यांच्यापासून आपण झालो, जे मनुवादी लोक आहेत, जे ब्राह्मणवादी लोक आहेत, ते आपल्यापेक्षा 100 पावलं पुढे आहेत. आणि आपण भाषणामध्ये अडकून बसलो, आपण वादविवादामध्ये अडकून बसलो, आपण तू मे करतच बसलो. पण ते आपल्यापेक्षा 100 पावलं पुढे आहेत. आणि आपला अजूनही एक पाऊल पडण्याच्या अगोदरच ते विचार करत आहे की पाय टाकू किंवा नको टाकू, टाकू की नको टाकू. आणि टाकलं बी तर दुसरं पाऊल काय पडत नाही. म्हणून विरोधक जे आहेत, जे मनुस्मृतीला मानणारे आहेत, जे ब्राह्मणवादाला मानणारे आहेत, त्यांनी 100 पावलं तयारी केलेली आहे. पण आपली तयारी काहीच नाही. आपला तरुण वर्ग कुठे जात आहे? गणपतीची पूजा करायला. आपला तरुण वर्ग कुठे चाललेला आहे? संतोषी माताची पूजा करायला. आपला कुठं चाललेला आहे? हे करायला ते करायला. आणि त्याची धारणा काय? सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभावामध्ये बौद्ध धर्म येत नाही, डोक्यातून काढून टाका. बुद्ध सर्व धर्म समभावामध्ये बसत नाही. बाबासाहेब सरळ म्हणतात की बाकीचे धर्म संस्थापक आहेत आणि ते देव आहेत, ते पुरोहित आहेत किंवा ते शेवटचे आहेत. पण बुद्ध हे काही धर्मामध्ये देव नाही. बुद्ध एक मनुष्य होते, त्यांनी पारमी पूर्ण केली, बोधिसत्व झाले. बोधिसत्वाच्या नंतर पारमीचं बल वाढवलं आणि बुद्ध झाले. ते मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. आणि इतर धर्मातले जे धर्म संस्थापक आहेत ते मोक्षदाता आहेत. त्यांची पूजा वगैरे जर तुम्ही केली तर मग ते तथास्तु म्हणतील, प्रसन्न पावतील. आणि ते प्रसन्न झाले तर मग तुमच्या घरामध्ये सुख येईल. पण बुद्ध म्हणतात की तसं मी काही करणार नाही. तुम्ही माझी पूजापाठ केली म्हणजे मी तुम्हाला सुख आणून देईल, असं काही घडणार नाही. मी मार्गदाता आहे. मी 4 असंख्य 1 लाख कल्प संसारामध्ये भ्रमण केलं आणि तो मार्ग शोधून काढला की तो कोणता मार्ग आहे की त्या मार्गाने मनुष्य दुःखातून मुक्त होतो. तो मार्ग आहे मध्यम मार्ग, शील समाधी प्रज्ञा आर्य अष्टांग मार्ग. त्या मार्गाने जर व्यक्ती गेला 100% भगवान बुद्ध गॅरंटी घेतात की तो दुःखातून मुक्त होईल. म्हणून बुद्ध मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही. आणि इतर सर्व धर्मामध्ये मोक्षदाता आहेत, मार्गदाता नाही. म्हणून बुद्ध सर्व धर्म समभाव या कॅटेगरीमध्ये येत नाही. आणि म्हणून ती विचारसरणी काढून टाका. आपल्याला आपल्या घरामध्ये फक्त बुद्ध, बाबासाहेब आणि आपले महापुरुष
याच्या व्यतिरिक्त दुसरी काही गोष्ट होत असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीची हानी करत आहात, आणि त्यांची जर हानी झाली तर ते तुम्हाला सुखामध्ये घास खाऊ देणार नाही. कारण तुमची म्हातारपणाची काठी कोण आहे? तुमची मुलं आहेत. आणि तुमची मुलं जर वाईट झाली, तुमची मुलं जर बिघडली तर मग काय करसान? म्हातारपणा काय रडत बससान? कारण देवा माझ्या नशिबात असं का, मी काय पाप केलं, मग माझ्याकडून कायच राहिलं. त्यावेळेला किती जरी केलं, किती जरी सांगितलं तर जीवनाचं हसू होतं. म्हणून म्हातारा माणूस कोपऱ्यामध्ये बसल्याशिवाय दुसरं काय करू शकत नाही, ना दुसऱ्याला सांगू शकत, ना दुसऱ्या पुढं रडू शकत. पण कर्म सिद्धांत आहे आणि चुकीला इथे माफी नाहीये. काही चुका अशा असतात की तिथे माफी नसते, तिथे दंडच असतो. आणि ही चूक सर्वात मोठी आहे. कोणती चूक? की पुण्याने धर्म मिळाला पण त्या धर्माला संरक्षण देता आलं नाही, त्या धर्माला वाढवता आलं नाही. आणि ही जर चूक आपल्याकडून जर घडली तर आपल्याला त्याचा मोठा दंड भोगावा लागेल. आणि तो दंड दुसरा तिसरा कोणी नाही, येणारी पिढीच आपल्याला देणार आहे. आणि ती पिढी म्हणजे कोण आहे? ते बाहेरचे लोक नाहीत, ते घरातले लोक ठरणार आहेत. कारण ते त्यांच्याकडे धर्म योग्य नसेल आणि ते अधर्माच्या मार्गाने लागले, आणि अधर्माच्या मार्गाने लागल्यानंतर ते जर भटकले, आणि ते जर भटकले आणि ते जर दुर्गतीला गेले, तर दुर्गतीला गेलेला व्यक्ती तुम्हाला कसं काय सुखाचा घास खाऊ देणार आहे? म्हणून तुमचं जीवन कसं होणार आहे? दुर्गतीचं होणार आहे. तुमचा परिवार सुरक्षित राहिला म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही सुरक्षित आहात म्हणजे परिवार सुरक्षित आहात. आणि दोघाला सुरक्षित ठेवायचं असेल तर तुमच्याकडे बुद्ध बाबासाहेब असले पाहिजे. कारण बुद्ध ज्याच्याकडे आहे त्याची बुद्धी जागृत होते, आणि ज्याच्याकडे बाबासाहेब आहे त्याला सगळ्या संसाराची भाषा समजायला लागते. हे दोन लोक ज्यांनी वाचले, ज्याने बुद्ध वाचला आणि बाबासाहेब वाचले, त्याला तिसरं वाचायची काही गरज नाही. या दोन्ही महापुरुषांमध्ये सगळे महापुरुष समाविष्ट आहेत. बुद्ध, फक्त बुद्ध आध्यात्मिक क्षेत्र वाचायचं असेल तर फक्त बुद्ध वाचा. सर्व संत एक एक नदी आहे आणि बुद्ध महासमुद्र आहे. आणि संसाराला परिपूर्ण जाणारा असेल तर संसाराला परिपूर्ण जाणणारा जर व्यक्ती असतो तर तो बोधिसत्व, आणि संसाराच्या पलीकडच्या गोष्टी जाणणारा, जे दुःख मुक्तीचा भवचक्र तोडणारा जो असतो तो असतो सम्यक संबुद्ध. म्हणून दोन लोक आपल्याकडे आहेत. म्हणून आपण कोण आहोत? महान पुण्यवान लोक आहोत. म्हणून हे पुण्यकर्मानं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यावरती आपली श्रद्धा निर्माण करा आणि आपलं जीवन या दोन महापुरुषांच्या नावाने खर्च करा. तेव्हा आपण आपलंही भलं करू, आपल्या पिढीचे भलं करू, आपल्या समाजाचं सुद्धा भलं करू शकतो. ही ताकद फक्त धम्माच्या बळानेच आपल्याला मिळेल. म्हणून वादविवाद सोडून द्या, शंका कुशंका सोडून द्या, आणि जिथे कुठे धर्म कार्य होत असेल तिथे सहभागी व्हा. जिथेही आपल्याला धर्म कार्य करणारे जे काही चळवळीमधले कार्यकर्ते असतील त्यांना काय आपल्या पद्धतीने फुलना फुलाची पाकळी देऊन त्या कार्यामध्ये सहभागी व्हा. जिथे कुठे आपले धर्मगुरू असतील त्या धर्मगुरूंना, धर्मगुरू वाढण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार करा. धर्मगुरूंना आपण वेळेवरती दान दिलं पाहिजे, भोजन दिलं पाहिजे. कारण धर्मगुरू जर जिवंत राहिले तर धर्माचा प्रचार होऊ शकतो. आणि धर्मगुरू जर संसारातून नष्ट झाले तर गृहस्थ लोकांकडे तेवढा वेळ नाहीये. तुमच्याकडे किती जरी ज्ञान असलं तर तुम्ही 24 तास धर्म सांगू शकता का? पण नाही. भिक्षूकडं ज्ञान कमी जरी असलं किंवा जास्त जरी असलं तर त्याच्याकडे 24 तास फक्त धर्म आहे. धर्माशिवाय दुसरं काम तो करू शकत नाही. तो जिथे कुठे गेला तर त्याला धम्म सांगणं आहे. पण गृहस्थाचं तसं नाहीये. गृहस्थ दुःखी झाला की लगेच तो मार्ग सोडून देतो, पण भिक्षू तसं नाही करू शकत. भिक्षू सुखी असो का दुःखी असो, जो कोणी भेटेल त्याला धम्म सांगावा लागतो. म्हणून धम्माचा प्रचार कंटिन्यू करण्यासाठी भिक्षू लोकांचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी दोन जे सदस्य आहेत ते त्यागी लोकांचे, आणि दोन सदस्य जे आहेत ते गृहस्थ लोकांचे. उपासक, उपासिका, भिक्षू आणि भिक्षुणी या 4 लोकांच्या खांद्यावरती हा तथागतांचा धम्म ठेवला गेलेला आहे. आणि आपल्याला तो आता पुढे न्यायचा आहे. म्हणून सगळ्या गोष्टी सोडा, धर्म कार्यासाठी वेळ द्या. धर्म तुमचं रक्षण करेल, बुद्ध तुमचं रक्षण करेल, संघ रक्षण करेल, आणि बोधिसत्व यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुखही प्राप्त होईल, तुमचं जीवनही सुखामध्ये जाईल. आणि या संसाराला पूर्ण केल्यानंतर तुम्ही सुद्धा सुगतीला प्राप्त होसाल. आणि धर्मबल जर तुमच्या जास्त बलवान झालं तर दुःखातून मुक्त होऊन तुम्ही आनंद अवस्थेला सुद्धा प्राप्त करू शकता. हे संपूर्ण तथागतांच्या धम्माचं बल आहे. आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या असतील. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो, असे सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. आणि इथे धम्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू साधू सा. बुद्धानुभावेन धम्मानुभावे संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते साधु साधु.